ग्रुप आहे. हो हो सगळ्या समोरच्या सगळ्याच असतील. राष्ट्रगीत सगळीकडे असं फिरवतो कंटिन्यू बंद करू नका. हवनीरकर बघू बोलतात. विनीता गिरधारी लेट बाई उशिरा आले. वर्षा शिराडकर, रंजना जोशी, वैशाली डोंगरजकर, लावरणी आली, अश्विनी बक्षी, चेहरे दाखवा सगळ्यांना. बक्षी चेहरे दाखवा. चांगले वाटतंय सुंदर. मॅडम
हात खाली घ्या ना, हात खाली. बस आता फायनल फायनल. समोर झूम करू काय समोर. ओके चलो. लॅपटॉपवर दाखवतो 5 मिनिटं. नाहीतर रस्त्यात पाहिलं तर ओळखायला येणार नाही. आता त्या 40च्या घरात आल्या. काका थोडं मागे. एक मिनिट, हात थोडासा मागे घ्या. एक मिनिट झूम करू का? चल फुल बसला ना. देतो ह्याच्यात देतोय तुम्हाला. घेतलं का रे? चालू आहे. हो का? झाला का? एक मिनिट. चल आपण जाऊ. अच्छा आम्ही तिकडे जातो. एक मिनिट. ज्यांचे झाले ते सगळे जाऊनच बसा. बस रडाई. बस समोर बस. छोट्या शाळेत आता कशाला 1 मिनिट. नाही झाला का? त्यांना साईडला. बिजली ताई 1 मिनिट. बस रडत. मॅडम हात खाली. बस. मॅडम समोर समोर. झालं झालं. हा ओके. एक मिनिट. कुठे तुम्ही 5 जण चला. ए सीमा कुठून आहे? चला. शिल्पा आडगावकर. ए शिल्पा आडगावकर कुठे? चला झालं. बस सगळे. सुखद क्षणांचा नैवेद्य केला, सुखद क्षणांचा नैवेद्य केला, स्पंदनाचा टाळ वाजला, स्पंदनाचा टाळ
थोडं नाटक करते थोडं या तुम्ही या साईडला नेहमीच्या सवयीप्रमाणे तुम्ही तिथेच असायला हवे. त्यांनी केलेले आहेत आणि पाठकबाईंनी आणलेले आहेत. मूर्ती पण मराठमोळं घर आणि त्याची ओळख म्हणजे अंगणात तुळशी वृंदावन, दारात छोटीशी रांगोळी आणि दरवाजावर सदैव आले गेलेल्यांचं स्वागत करण्यास सज्ज असलेलं तोरण. तसंच मराठी कार्यक्रम, शारदा मंदिरचा कार्यक्रम, शारदा स्तवन व्हायलाच हवं. मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करायला तयार व्हा. माहेर वाशिणींनो, स्वागताला सज्ज व्हा. या कुंदेली. या कुंदेली तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला 10वी बॅच स्नेह मिलन सोहळ्यात आदरणीय गुरुजन व समस्त समवयस्क सम बॅच मैत्रिणींचे मनपूर्वक स्वागत. शारदा मंदिर हे नाव ऐकलं तरी मनाच्या बेटावर आठवणींच्या बोटींमध्ये मन हेलकावं घ्यायला लागतं. कित्येक आठवणी, एक ना अनेक आपल्या लाडक्या बाईंच्या आठवणी, त्यांनी वेळोवेळी दिलेल्या शिकवणी, शिस्त, तत्परता, समर्पण, त्याग, जिज्ञासा इत्यादी आणि अशा अनेक शब्दांच्या जीवनात पटलेल्या ओळखी आणि ओळख पटवून देणारी साक्ष, संस्कारांची आणि ज्ञानाची पाळंमुळं इथंच घट्ट रोवली गेली. आपल्या नकळत आपण इथे घडलो. स्मृती पटलावरून चित्रफितीसारखे एक एक प्रसंग पुढे जात आहेत. एक एक आठवण, आपल्या बाकावर बसणाऱ्या जवळच्या मैत्रिणी, वर्गातल्या मैत्रिणी, त्यांच्या सोबत घालवलेल्या क्षणांच्या. जगात सर्वात चपळ अशी कुठली गोष्ट असेल हे 350 वर्षापूर्वी मनाच्या श्लोकांमध्ये रामदास स्वामींनी सांगितलं आहे, ते म्हणजे मानवी मन. अशाच एका मानवी मनात अर्थात बिजली देशमुख हिच्या मनात विचार आला, अरे आपल्या 10वी होऊन 25 वर्ष पूर्ण होत आली, आपण काहीतरी करायला पाहिजे. ही कल्पना, कारण सगळ्यांचे पत्ते नव्हते, बऱ्याच जणांचे फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही. 25 वर्ष जवळच कॉलनीत राहणारी मुलगी, पण तिच्या सहवासात आपण आलेलो नसतो. अशा सगळ्यांना एकत्र करणं म्हणजे ही काही छोटी गोष्ट नव्हती. तर या सगळ्या वाटाघाटी, हा सगळा प्रवास, या सगळ्या प्रवासाचे वर्णन प्रास्ताविक स्वरूपात अनुभव. आदरणीय व्यासपीठ आणि मैत्रिणींनो, शेवटी ज्या दिवसाची इतक्या महिन्यांनी वाट पाहत होतो तो दिवस आज येऊन ठेपला. खूप आनंद होतो. मागच्या वर्षापासून मनात कुठेतरी होळत होतं की आपल्याला 10वी होऊन पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील. कुणाकुणाचे कार्यक्रम चालले होते ते ऐकत होतो आणि सोडून देत होतो. बिजली सारखी म्हणत होती आपण कार्यक्रम करूया, तिला हो म्हणायचे आणि पुन्हा सोडून द्यायचे, कारण पुन्हा आम्ही 2-3 महिने भेटतच नव्हतो. शेवटी 2013 सुरू झालं आणि एकदा कार्यक्रमाची तारीख ठरवायचीच असं बिजली आणि शिवसेनेनी अगदी मनावर घेतलं. 3-4दा भेटल्यावर आमची तारीख निश्चित झाली. मग मात्र सगळ्याच जणी थोड्या थोड्या कामाला लागल्या. शाळेत जाऊन काकडे मॅडमना भेटलो, त्यांनी खूपच प्रोत्साहन दिलं. सर्वात महत्वाचं काम होतं तुम्हा सर्व मैत्रिणींशी संपर्क करायचा. आमच्या हातात नावापलीकडे काहीही नव्हतं. शाळेतून 319 जणांची यादी आणली आणि फोनाफोनी करत संपर्क क्रमांक
खोलवर गेलो. अगदी कासवपतीने हे काम चालू होतं, कारण बऱ्याच वर्षी अंधारात हातपाय मारायचंच हे काम होतं. करता करता 145 जणींचे नंबर मिळाले. त्यानंतर संपर्क करायचा, फोनवर काय बोलायचे, पैसे किती गोळा करायचे याच्यावर खूपच चर्चा झाली. जून जुलैच्या सुमारास आमचं एकमत झालं. शारदा मंदिर 1988 या नावाने आम्ही अकाउंट उघडलं आणि मग पैसे जमा करायचे कसे आणि बाकी नियोजन कसे करायचे या सगळ्याचा उहापोह करण्यात आम्ही कितीदा भेटलो याची काही गणितच नाही. एवढ्या मिटिंगा करतात, कार्यक्रमाबरोबर 2 लग्नही लावून टाका, असा तर तुला वेळ नसतो. मिटिंगासाठी बरा वेळ निघतो. एकीचे पैसे जमा झाले की एक मिटिंग घेतात. पेट्रोल भरलंय, आता जा रोज तुमच्या बैठकींना. बॅलन्स टाकलंय, बोला 22 डिसेंबरपर्यंत किती दिन बोलायचंय. असे मिस्टरांचे, चिरंजीवांचे आणि इतर सदस्यांचे शेरे अंगावर घेत आम्ही आमच्या बैठका चालूच ठेवल्या. आणि 1 वाजता अगदी खरं सांगायचं रस्ते ही अगदी प्रबळ इच्छा होती. आपण 1 लाख एवढ्या रकमेची वस्तू शाळेला द्याव्या हे उद्दिष्ट समोर होतं. काकडे मॅडम, इकाळे मॅडम, देव मॅडम यांच्यासोबत विचार विनिमय करून आपण एक झेरॉक्स मशीन आणि प्रोजेक्टर व स्क्रीन असं एवढी मोठी रक्कम जमा करण्यात आपल्या सर्वांचा समान खारीचा वाटा आहे. बहुतेक वेळा असं होतं की कुणीतरी एखाद्याने जास्त किंवा असं कुणी दिलंय, स्पॉन्सर केलंय, असं काहीच नाही. आपण हे आपल्या याची खास गोष्ट आहे. माजी शिक्षकांची यादी मिळवून त्यांना निमंत्रण देणं हे एक फार महत्त्वाचं काम होतं, कारण त्यांच्या विना कार्यक्रमाला शोभाच नाही. त्यांना भेटणं, त्यांना पाहणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्याच्याने जे समाधान मिळणार त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. कधी पाणी आलंय पासून, मुलं आजारी आहेत, ऑफिसचं काम आलंय, परीक्षा आहे, 1 नाही 2 अशी अनेक कारणं बाजूला सारत आमचे कार्यक्रमाचे जास्तीत जास्त नियोजन कसं होईल याचा प्रयत्न चालू होता. अगदी सेफ्टी पिन पासून झेरॉक्स मशीन पर्यंतची आणि केटरर पासून बॅनर्स पर्यंतची तयारी करताना खूप तारांबळ झाली, पण मजा आली. त्याच्याचमुळे आज आपण सर्वजण भेटलो याचा खूप खूप आनंद आहे. पण आमच्या बैठका आता बंद होतील याचे हलकेसे दुःखही आहे. या बाबतीत मोनिका, मृदुला, मेघना, बिजली, शिवश्री सगळ्या माझ्याशी नक्कीच सहमत होती. एकीकडे आमची ही परिस्थिती असताना तिकडून तुम्हा लोकांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बरीच तारेवरची कसरत चालू असणार तुमची सुद्धा यात शंकाच नाही. आम्हाला शेवटपर्यंत मी 90% येते, याचा प्रयत्न करते, 99% पोहोचतेच आहे असे फोन सुरूच होते. मला वाटतं आठवणींच्या प्रदेशात रमायला आवडणं हा मनुष्य स्वभाव आहे. शाळेची बांधिलकी ही एका नाजूक वयातली बांधिलकी निभावी आणि आपण आपल्या परीने छोटीशी का होईना पण शाळेला मदत करावी ही भावनाच आम्हाला इतक्या उत्साहाने काम करायला शक्ती देत होती. पुन्हा एकदा आपण 15 वर्षाच्या होऊया. 25 वर्षात खूप पाणी वाहून गेलं आहे. आपल्या मागे आर्थिक सामाजिक विरोध लागलेले आहेत. पण मला असं वाटतं आज आपण ते सगळं गुंडाळून ठेवू आणि सगळे दुसरे फुगवे, हेवे, डावे बाजूला सारून केवळ एका समान धाग्याने आपण बांधलेले आहोत त्याचा सुंदरसा बोध करूया. म्हणूनच चला पुन्हा जाऊ आठवणींच्या प्रदेशात. मौज मस्ती, गमती जमती सोबत घेऊन प्रवासात निखळ आनंद लुटण्यासाठी येऊ पुन्हा बालपणात. तर एका हर्षोल्लासित दिनासाठी शुभेच्छा देऊन मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद ज्योती. पुन्हा एकदा शारदा मंदिरची ती ओढ म्हणावी वाटते. नेहमी कुठला कार्यक्रम असला की आपण म्हणायचो सगळ्यांनी मला साथ द्या. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? धन्यवाद. ग्राउंडवरचा स्लोगन. हो, ग्राउंडवरचा स्लोगन होता. या सोहळ्यास कशाची उपमा द्यावी?
या सोहळ्यास कशी पण जर आयुष्य म्हणजे शिक्षण मानलं तर शिक्षक अर्थात गुरु म्हणजे आपली माता होईल आणि शालेय शिक्षण म्हणजे मातेचा गर्भ होईल. तर सखांनो, शिक्षणाच्या गर्भात या शारदा मंदिरच्या गाभाऱ्यात आल्यासारखं वाटतंय. जसं माता स्वतःचा विचार न करता गर्भातल्या जीवाचाच विचार करते आणि त्यास वाढवते, त्याच ममतेने आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं. कळत नकळत काळानुसार आपली सर्वांगीण वाढ इथेच झाली. बौद्धिक, मानसिक, भावनिक, वैचारिक विकास इथेच झाला आणि बाहेर आल्यावर खऱ्या अर्थाने साक्षर आणि सक्षम झाले. मैत्रिणींनो, अजून एक वाटतंय की शिक्षक आणि डॉक्टर यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे बरं होण्यापूर्वी रुग्ण डॉक्टरांकडून उपचार करून घेतो, पण ठणठणीत झाल्यावर क्वचितच त्यांना जाऊन सांगतो की सर्व आकलन आपल्याला शिक्षकांकडून होतं. तसंच आणि या जीवनाच्या प्रवाहात मागे वळून परत त्यांना आवर्जून भेट घेऊन जाण्याची संधी सुद्धा क्वचितच येते. मी तुमच्यामुळे घडले हे सांगण्याची आज वेळ आली आहे. मैत्रिणींनो, या रौप्य महोत्सवी वर्ष दिनानिमित्ताने आपल्याला ही सुवर्ण संधी मिळाली आहे.